नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनसेवक हे नवीन निर्माण करण्यात येणारं जे पद आहे हे महाराष्ट्र वन विभागाची जी भरती आहे त्यामार्फत हे पद भरल्या जाणार आहे. आणि या पदासाठी ज्या काही जागा आहेत त्या जागा जवळपास 12,000 जागा आहेत असा प्रस्ताव वन विभागाने शासनाकडे पाठवलेला आहे. आणि येत्या काही दिवसात, येत्या काही महिन्यात ही ॲड निघणार आहे. परंतु या ॲडसाठी जी काही महत्त्वाची पात्रता आहे ती पात्रता काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर हा व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला यामध्ये जे काही पात्रता लागणार आहे त्या पात्रता तुमचा हा विषय या ठिकाणी क्लिअर होणार आहे. तर बघा या ठिकाणी विषय काय आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की हे जे माहितीपत्रक आहे हे खूप मोठं माहितीपत्रक आहे. आपण जे काही महत्त्वाच्या न्यूज आहेत किंवा आपल्यासाठी महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत, शैक्षणिक पात्रता असेल, वयोमर्यादा असेल किंवा मग फिजिकल असेल किंवा शारीरिक पात्रता चाचणी असेल, तर हे सर्व घटक आपण व्हिडिओच्या माध्यमातून, शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघणार आहोत. या अगोदरसुद्धा आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि असेच व्हिडिओची जी एक सिरीज आहे 2, 3, 4 व्हिडिओची ती एका पाठोपाठ एक व्हिडिओ असे येणार आहेत. यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ही जी माहिती आहे नेमकी कामाची आणि सुटसुटीत तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल. या व्हिडिओमध्ये आपण पात्रता या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा यामध्ये विषय असा आहे की वरील बाबी विचारात घेता वन विभागाचे विविध कामासाठी वनसेवक या पदाचे खूप महत्त्व असणार आहे असं या माहितीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. या अगोदर काय झालेलं आहे की तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यामध्ये अशा प्रकारचा जो एक संवर्ग आहे हा संवर्ग या ठिकाणी यांनी निर्माण केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी जागासुद्धा भरलेल्या आहेत. आणि महाराष्ट्रातसुद्धा असा एक प्रयत्न व्हायला पाहिजे, नवीन पद या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे, जेणेकरून जे काही वनरक्षक आहेत या वनरक्षकाला मदतनीस म्हणून या ठिकाणी ही जे वनसेवक आहेत हे यांची ड्युटी त्या ठिकाणी लागणार आहे. आणि जो काही कामाचा ताण आहे वनरक्षकावर, जो ताण येतो कामाचा, त्या ठिकाणी तो ताण काही प्रमाणामध्ये या ठिकाणी कमी होऊ शकते. अशासाठी हे पद या ठिकाणी निर्माण करावं लागणार आहे असा वन विभागाचा प्रस्ताव शासनाला देण्यात आलेला आहे. तर सांगायचा अर्थ या ठिकाणी की तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची जी काही भरती आहे ही या ठिकाणी झालेली आहे. आता बघा, वन विभागात वनरक्षकपेक्षा निम्न श्रेणीतील एक गट ड हा नियमित संवर्ग निर्माण करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे. या संवर्गाच्या ठळक बाबी खालीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तर यामध्ये महत्त्वाचा विषय असा असणार आहे की हा जो संवर्ग आहे, ही जी भरती होणार आहे तर ही 100% सरळ सेवेने भरती या ठिकाणी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी परीक्षासुद्धा होणार आहे. तुमची परीक्षा किती मार्क्सची वगैरे होणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक्झाम होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला अभ्यासालासुद्धा सुरुवात करावी लागणार आहे. अभ्यासाचे जे काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपल्या चॅनलवर या ठिकाणी उपलब्ध आहेत. जे काही TCS किंवा IBPS ह्या ज्या काही एक्झाम घेते तर या एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात हे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरचे जे काही व्हिडिओ आहेत हे पाहून तुम्हाला एक गेसिंग या ठिकाणी येऊ शकते. त्यानंतर बघा पुढचा विषय आहे की आपण या ठिकाणी बघितलं की सरळ सेवेने या ठिकाणी पदं भरण्यात येतील. त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार नाही आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण त्याचं असं त्यांनी दिलेलं आहे की हे जे पद आहे हे गट डचं पद आहे. आणि बेरोजगारी जर सध्या महाराष्ट्रातली जर आपण बघितली तर बेरोजगारीचा जो उच्चांक आहे हा खूप मोठा आहे. खूप मोठी बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या ठिकाणी जर बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना जर यांनी सूट दिली तर ज्या जागेवर 10वी किंवा 12वीपर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा हक्क असतो, त्याच जागेवर जे ग्रॅज्युएट आहेत किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, उच्च शिक्षित आहेत, ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरतील. आणि या 10वी-12वीच्या तुलनेमध्ये त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असतो, त्या कारणामुळे ते या पदावर हक्क सांगतील आणि एक प्रकारे हायजॅक हे पद ते करून घेतील. आणि जे काही ज्या विद्यार्थ्यांना खरोखर या पदाची आवश्यकता आहे ते विद्यार्थी या पोस्टपासून वंचित राहतील. त्या कारणामुळे त्यांनी काय केलेलं आहे की जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार नाही आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी पात्रता जी सांगितलेली आहे ती 10वी पात्रता सांगितलेली आहे. आणि जास्तीत जास्त तुम्ही 12वी या ठिकाणी तुमचं शिक्षण असायला पाहिजे. जर तुम्ही ग्रॅज्युएट आहे तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाही आहे. आणि जर तुम्ही असं सांगितलं नाही की आम्ही ग्रॅज्युएट आहे तर तसं हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी ते भरून मागू शकतात, असं या माहितीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. की तुम्हाला लिहून द्यावं लागणार आहे की आम्ही 12वीच्या वर शिक्षण घेतलेलं नाही तरच तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत, अशी सुद्धा यामध्ये प्रोव्हिजन त्यांनी केलेली आहे. तर यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना पहिली गोष्ट नियुक्ती देण्यात येईल. स्थानिक उमेदवार म्हणजे काय आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. जो तुमचं क्षेत्र आहे, वनक्षेत्र आहे, वनवृत्त आहे, जो काही एरिया आहे त्या एरियाच्या अंतर्गत तुमचं पत्ता त्या ठिकाणी असायला पाहिजे. ते सुद्धा आपल्याकडे PDF उपलब्ध आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणतं वनवृत्त आहे किंवा तुम्ही फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता किंवा नाही, ही सुद्धा तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये हा विषय क्लिअर होणार आहे. तर यामध्ये पहिली जी अट आहे ती अट आहे की 100% सरळ सेवा होणार आहे. दुसरी अट आहे यामध्ये फक्त स्थानिक उमेदवारांना
नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल. स्थानिक याचा अर्थ ज्या वनविभागामध्ये नियुक्ती द्यायची आहे त्या वनविभागातील डिव्हिजनमधील तुम्ही रहिवासी असले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण होमगार्डमध्ये बघितलेलं आहे की त्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असले पाहिजे आणि जे पथक तुमचं आहे त्या पथकाच्या अंतर्गतच तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ही जी होमगार्डमध्ये जी परिस्थिती होती, जी कंडिशन होती, ती इथंसुद्धा एक प्रकारे लागू करण्यात आलेली असेल जेव्हा ही ॲड ॲक्च्युली निघेल त्यावेळेस. तर यामध्ये स्थानिक रहिवासी असले पाहिजे आणि ज्या वनविभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वनविभागातील डिव्हिजनमधील तुम्ही रहिवासी असले पाहिजे अशी या ठिकाणी पात्रता आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचा विषय या ठिकाणी सदर पद गट ड मधील म्हणजे ग्रुप डी मधील हे पद असणार आहे आणि त्याची 7व्या वेतन आयोगात वेतन श्रेणी जी आहे ही 15,000 ते 46,600 रुपये अशी राहील. तर या ठिकाणी 15,000 नाही आहे, जवळपास याचा 22,000 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ते सुद्धा PDF उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पगार तुमचा नेमका कसा असेल या हेडिंगच्या खाली आपण ते सुद्धा माहिती बघणार आहोत. तर यामध्ये बघा 15,000 ते 47,600 दरम्यान तुमचा या ठिकाणी पगार असणार आहे. त्यानंतर हे जे पदनाम आहे याचं पदनाम जे आहे, जी पोस्ट आहे ही पोस्ट असणार आहे वनसेवक या नावाने हे जे पद आहे हे भरलं जाणार आहे किंवा ओळखल्या जाणार आहे असा विषय असणार आहे. त्यानंतर पुढचा विषय बघा आपण जो सांगितलेला आहे तुम्हाला नेमका शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत. तर सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास तुम्ही असले पाहिजे, 10वी पास तुम्ही असले पाहिजे. त्यानंतर ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल. तसेच उमेदवारांची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी, म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी 12वी तुमचं शिक्षण झालेलं असावं. कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतलेले नसल्याबाबत हमीपत्र उमेदवाराकडून लिहून घेण्यात यावे. म्हणजे हे तुम्हाला मी जो विषय सांगितलेला आहे की तुम्हाला हमीपत्र लिहून द्यावं लागणार आहे की आम्ही 12वीच्या वर शिक्षण घेतलेलं नाही आहे. अशी जर तुमची परिस्थिती असेल, तुम्ही 10वी 11वी 12वी पर्यंत शिक्षण घेतलेलं असेल तरच तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहात, ही गोष्ट लक्षात घ्या. कमाल मर्यादा 12वी पास व न ठेवलेस इथं काय होणार आहे की जर त्यांनी कमाल 12वी पास जर ही ठेवली जर नाही पात्रता, तर काय होईल की उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता उमेदवारांना संधी मिळणार नाही. ही जे तुम्हाला आपण सांगितलेलं आहे की जर ग्रॅज्युएट विद्यार्थी या परीक्षेमध्ये उतरले तर त्यांचा अभ्यास यांच्या तुलनेमध्ये जास्त असतो. त्या कारणामुळे ते या पदावर त्यांचा सिलेक्शन होईल आणि ज्यांना खरोखर रोजगाराची आवश्यकता आहे ते विद्यार्थी या पोस्टपासून वंचित राहतील. त्यासाठी यांनी हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे की तुमची कमाल शैक्षणिक अर्हता, किमान शैक्षणिक अर्हता 10वी असली पाहिजे आणि कमाल शैक्षणिक अर्हता 12वी असली पाहिजे. 10वी कमीत कमी असली पाहिजे आणि 12वी तुमची जास्तीत जास्त असली पाहिजे. यावरचं तुमचं शिक्षण असेल, तुम्ही ग्रॅज्युएट असाल, BA असाल, BCom असाल, BSc असाल, ग्रॅज्युएट असाल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल. कारण की सध्या हे विद्यार्थी जे आहेत पदवीधर हे सुद्धा बेरोजगार आहेत. त्या कारणामुळे हे सुद्धा फॉर्म भरू शकतात असं यांना वाटतंय. त्यासाठी त्यांनी या ठिकाणी हमीपत्र तुम्हाला भरून द्यावं लागणार आहे की आम्ही यापेक्षा जास्त शिकलेले नाही आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ही गोष्ट या 10वी किंवा 12वी झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप फायद्याची असणार आहे. या ठिकाणी त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी ह्या चांगल्या उपलब्ध होऊ शकतात आणि त्यांचा या ठिकाणी फायदा चांगला होऊ शकतो असा विषय राहणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये जे काही शैक्षणिक अर्हता आहे तुम्हाला जे लागणार आहे ती आपण या ठिकाणी बघितली. परीक्षा होणार आहे, सरळ सेवेने भरती होणार आहे, नियुक्ती तुम्ही लोकल उमेदवार असले पाहिजे. त्यानंतर हे गट डचं पद राहणार आहे, याचा पगार 15,000 ते 46,000च्या दरम्यान राहणार आहे आणि 10वी पास तुमची या ठिकाणी पात्रता असणार आहे. आता यानंतर महत्त्वाचा विषय येतो आपला की याची जी शारीरिक पात्रता आहे किंवा तुमची उंची असेल किंवा मग तुमचं ग्राउंड असेल, ग्राउंडमध्ये कोणते इव्हेंट असतील, याचीसुद्धा एका मित्राने आपल्याला एक क्वेश्चन विचारला होता कमेंट्समध्ये की सर नेमकी याला हाईट किती लागणार आहे किंवा मग याचं जे काही वयोमर्यादा आहे हे किती लागणार आहे. तर या माहितीपत्रकामध्ये त्यांनी अशा प्रकारचा कुठं उल्लेख केलेला नाही आहे. ज्यावेळेस ही ॲड ॲक्च्युली निघणार आहे त्याच वेळेस ते सर्व डिटेल आपल्याला माहिती मिळू शकते. परंतु यामध्ये बघा कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यामध्ये अशा प्रकारची भरती झालेली आहे. तर याचं जे काही नोटिफिकेशन आहे ते सुद्धा आपल्याला या PDF आहे. नेमकं तामिळनाडूमध्ये आणि कर्नाटकमध्ये यांनी काय पात्रता मागितलेली आहे, वयाची किती मागितलेली आहे, शिक्षण किती मागितलेलं आहे किंवा मग इव्हेंट्स काय आहेत, फिजिकल कसं असणार आहे, हे सर्व त्यांनी त्या PDF सांगितलेलं आहे. ते सुद्धा आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो विषय बघणार आहोत. त्या कारणामुळे त्या व्हिडिओमध्ये तुमचं बाकीच्या गोष्टीसुद्धा क्लिअर होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन या ठिकाणी प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून ठेवा. ओके, धन्यवाद, थँक्यू.